अभिनंदन संगनील, तुझं फॉरेन्सिक डिपार्टमेंटला स्वागत, निवड झाल्याबद्दल. तर फॉरेन्सिक डिपार्टमेंटला तुझी निवड झाली, कुठल्या पोस्टसाठी झाली, कुठली एक्झाम होती आणि तू कशी तयारी केली? सर, माझी एक्झाम होती फॅक्ट एक्झाम, जी फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक्झाम आहे. मी त्यासाठी प्रिपरेशन करत होतो जवळपास 6 महिन्यांपासून, कारण मला माझ्या फील्डमध्ये काम करायचं होतं. माझी पोस्ट आहे ACA, विच इज असिस्टंट केमिकल अनालायझर, आणि मी या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय सध्या. स्टेट लॅब आहे, सांताक्रूजमध्ये आहे. आणि मी क्लास लावला होता जेव्हा डिसेंबरमध्ये IBOB, तेव्हा इनिशियली मला असं वाटत होतं की क्वेश्चन्स जसे विचारतात एक्झाम्समध्ये, तर मला कन्फ्युजन व्हायचं की 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर प्रत्येक ऑप्शन असं वाटायचं की हे पण बरोबर असेल, अशा गोष्टी मला यायच्या होत्या. पण जेव्हापासून क्लास लावला तेव्हापासून मला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे कळालं, आणि त्याची मला फार मदत झाली होती. सुरुवातीपासून तुमचं मार्गदर्शन लाभलं होतं आणि आता देखील आहे, आणि मला असं वाटतं की पुढे एक्झाम क्लिअर करेल अजून पुढे जाऊन सुद्धा. आणि तसेच आकाश सरांचं देखील मार्गदर्शन होतं, त्यांनी माझं काउन्सिलिंग केलं होतं पहिल्यांदा जेव्हा मी आलो होतो तेव्हा. आणि मिंदल मॅमचं देखील मार्गदर्शन आहे. ह्या क्लासेसमध्ये सगळे मार्गदर्शन व्यवस्थित करतात आणि त्याचं हेल्पफुल आहे. बेसिकली ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, आता तुझं पुढचं टार्गेट काय आहे? सर, पुढचं टार्गेट माझं STI साठी आहे, विच इज स्टेट इन्स्पेक्टर, जी IPSC थ्रू जाते एक्झाम ती. आणि मला असं वाटतं मी क्लिअर करेल सर, कारण माझा अभ्यास तितका आहे आणि मी प्रयत्न करेल क्लिअर करेल. ओके, तुला क्लासने काय काय हेल्प केली? सर, मार्गदर्शन तर असं की प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन वेगवेगळं आहे. जसं हिस्ट्री वाईज आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आहे, नंतर सायन्स झालं, जसं तुम्ही करंट अफेअर्स सुद्धा घेतात, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे हेल्पफुल आहे. ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये त्याची मदत होते. ओके, टेस्ट सिरीज बद्दल काय बोलणार तू? टेस्ट सिरीज सर, मला असं वाटतं की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला क्वेश्चन्सची पातळी कळते, कसे विचारतात क्वेश्चन्स, आणि त्याच्यात मदत होते जर आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली तर, असं मला वाटतं. ओके, तू आपले जे स्टुडंट आहे IBOP चे स्टुडंट, त्यांना काय सल्ला देऊ शकतो? सर, मी सल्ला म्हणून तर असं देईल की आपण प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे खरं तर. कारण आपली एक एक्झाम निघाली नाही तर आपण खूप हताश होऊन जातो की आपल्याला बरं नाही वाटत की हे माझं होत का नाही. खूप टाइम पण जातो आपला इनमिटने, की माझे स्वतःचे पण असे 1-2 वर्ष मी अजून घालवतो. विद्यार्थ्यांना हे देईल की आपण प्रयत्न करत राहा, सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे. कारण मी स्वतः 2 वर्षापासून प्रिपेअर करतोय, आणि प्रत्येक एक्झाम, आता तलाठीची एक्झाम दिलेली होती, BMC एक्झाम दिलेली होती, माझे स्कोर देखील चांगले आले होते, पण काही कारणास्तव माझं तिथे झालं नाही. पण मला असं वाटतं की मी क्लिअर करेल एक्झाम, आणि माझ्या विद्यार्थी जे माझ्या सोबतचे आहेत मित्र देखील, त्यांना हे सांगेल की त्यांनी प्रयत्न करत राहा, ध्येय प्राप्ती करा, आणि विशेष म्हणजे हार मानू नका, असं मी म्हणतो. ओके, थँक्यू संगणित, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.